राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक प्रत्येक परीक्षेला 1 मार्कासाठी येतो आणि त्या परीक्षेमध्ये या जीडीपीच्या रिलेटेडच्या सगळ्या कन्सेप्ट नेहमी येतात. लक्षात ठेवण्यासाठी सिंपल ट्रिक आहे, ते म्हणजे एका वर्षात मोजायचं 1 एप्रिल ते 31 मार्च, त्या वर्षातल्या अंतिम वस्तू व सेवा मोजायच्या आणि अंतिम मूल्य मोजायचं. हे 3 गोष्टी कॉमन कॉपी करायच्या या 4 कन्सेप्टच्या ठिकाणी. आणि आता लक्षात ठेवायचं या कन्सेप्टमध्ये काय वगळायचं आणि काय ॲड करायचं आहे. आता बघा, ग्रॉस कॉमन आहे, नेट कॉमन आहे, प्रोडक्ट सगळ्या ठिकाणी कॉमन आहे. कॉमन बाजूला काढा. आता परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचा क्रक पॉईंट लक्षात ठेवा. डी म्हणजे डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत म्हणजे आपल्या घरी. कोण उत्पादन केलंय महत्त्वाचं नाही, भारतीय असो की परकीय असो दोघांनाही ॲड करायचं, कारण डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत आहे, म्हणून याला संख्यात्मक म्हणायचं. हे काय कन्सेप्ट आहे? संख्यात्मक. आणि याच्यातून घसारा वजा केला की आपोआप येते एनडीपी. तसं जीएनपी मध्ये काय करायचं, तो व्यक्ती कुठं उत्पादन करतो महत्त्वाचं नाही, तो व्यक्ती भारतीय आहे का बघायचं, राष्ट्रीय तो, मग तो भारतात करो की जापानमध्ये करो त्याचं उत्पन्न ॲड करायचं, कारण व्यक्ती राष्ट्रीयत्व भारताचा आहे. आणि त्या आलेल्या उत्पन्नातून घसारा वजा केला की एनएनपी मिळतो. याला सोप्या भाषेत कसं करायचं, जीडीपी म्हणजे आपल्या घरी आपण काम करायचं आणि आपल्या घरी येऊन आपले पाहुणे आणि गाव अख्ख्या काम करतंय तर आपला तो जीडीपी झाला. तर जीएनपी म्हणजे काय, जीएनपी म्हणजे आपण आपल्या घरी काम करायचंच प्लस आपण दुसऱ्याच्या घरी पाहुण्यांकडं गावाकडं जाऊन काम करायचं आणि तिकडे पण जाऊन कमवून पैसे घेऊन यायचे, ते म्हणजे जीएनपी. कारण आपण आहोत भारतीय व्यक्ती भारतात आणि परदेशात जाऊन कमवून येतो, तो जीएनपी. आणि इथं मात्र बाहेरचे लोक पण ॲड करायचे असतात, कारण हे डी डोमेस्टिक आणि हा एन राष्ट्रीयत्व. इथं लक्षात ठेवायचं भौगोलिक, इथं लक्षात ठेवायचं राष्ट्रीयत्व. या शब्दाला पकडलात की सगळं लक्षात राहणं सोपं जातं. आणि ह्या 4 कन्सेप्टला मार्केट प्राईजवर मोजलात की आता चालू किमतीला हे दिसतं आणि फॅक्टर कॉस्ट म्हणजे आधार वर्षाला मोजलं की कमी निघतं. 4 आणि ते 4 8 फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राईस. अशाप्रमाणे 1 मार्कासाठी लक्षात ठेवा.